नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी आज महापारेषण भरती जे झालेली होती विद्यार्थी मित्रांनो, लोअर डिव्हिजन क्लर्क कनिष्ठ लिपिकसाठी जे एग्जाम झालेली होती विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये LDC फायनान्स अँड अकाउंटसाठी जे 260 पोस्टची ही पदे होती, त्याची रिझल्ट डेट काय राहील आणि त्याचबरोबर एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहील हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले मी ते तुम्हाला सांगून देते, हे एग्जामसाठी विद्यार्थी मित्रांनो 35,000 जवळपास 35,000 जवळपास जे फॉर्म आहे ते फिल झाले होते आणि यापैकी 28 ते 30,000 विद्यार्थ्यांनी यामध्ये पेपर दिलेला आहे। जे पेपर आहे ते तुम्हाला माहिती आहे इझी पण नाही होतं आणि हार्ड पण नाही होतं, ते पेपर इझी टू मॉडरेट होतं विद्यार्थी मित्रांनो पेपर। आणि यामध्ये तुम्हाला जे सॅलरी पाहायला भेटणार आहे, जे सॅलरी तुम्हाला राहील ते 65,000 ते 70,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी इथे पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर आता जे एग्जाम पॅटर्न काय होतं बघा, इथे तुम्हाला माहिती आहे टोटल तुम्हाला 130 क्वेश्चन होते आणि 150 मार्क्सला होते विद्यार्थी मित्रांनो। बायलँग्वेज 120 मिनिटाचा हे पेपर होता। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आता ते रूपांतर कसं होणार आहे यामध्ये यांनी सविस्तर सांगितले आहे। ते 150 गुण होते, त्यांच्या गुणांचे रूपांतर 100 मध्ये होणार आहे। आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जे खुल्या प्रवर्गासाठी आहे ते 100 पैकी 30 गुण हवे। त्याचबरोबर जे आरक्षण आहे, ज्यांना आरक्षण भेटते त्यांना 100 गुणांपैकी 20 गुण मिळाले पाहिजे। त्याचबरोबर हा जो आज एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे तो 600+ मुलांच्या डाटावरून मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि त्याचबरोबर हा जो डाटा सांगेल त्याचा कट ऑफ किती राहील ते तुम्ही सुद्धा बघून घ्या। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। चला विद्यार्थी मित्रांनो आपण याचा आता कट ऑफ इथे बघूया। तुम्ही सर्वात पहिले बघू शकता ओपन कॅटेगरीला किती राहू शकते। ओपन कॅटेगरीला जे वॅकन्सी होते ते 40 वॅकन्सी होती। त्याचबरोबर याचा जो कट ऑफ आहे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो, हा खरोखरचा नाही। तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बघू शकता की ओपनसाठी जो कट ऑफ राहील तो 112 ते 114च्या मधात पाहायला भेटणार। हा जो कट ऑफ आता मी सांगत आहे तो 150 पैकी सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही इथे बघू शकता, जर तुम्हाला आता 112 काढायचं आहे तर 112 पैकी असं 150 कराल आणि हे 100 कराल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती पर्सेंट 100 पैकी किती भेटेल हे तुम्हाला समजून जाणार। यामध्ये तुम्ही +5 आणि -5 करून चाला विद्यार्थी मित्रांनो। जेव्हा फायनल रिझल्ट येईल तेव्हा हे आज जे सांगत आहे ते एक्सपेक्टेड कट ऑफ आहे 600+ विद्यार्थ्यांचा डाटा मिळून आहे। तुम्ही बघू शकता जे ओपन मेल मधला कट ऑफ राहील ते 112 ते 114। ओपन फिमेल साठी 16 वॅकन्सी होते, त्यांचा कट ऑफ 102 ते 104 पाहायला भेटणार। त्याचबरोबर SC मेलला जे वॅकन्सी होती 26 होती आणि त्यांचा कट ऑफ तुम्हाला 100 ते 102च्या मध्ये पाहायला भेटणार। त्याचबरोबर फिमेल SC फिमेलला 8 जागा होते आणि त्यांचा कट ऑफ 90 ते 92 पाहायला भेटणार। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता की ST मेल जो आहे ते 28 जागा होते आणि इथे जे कट ऑफ राहील तो तुम्हाला ST मेलला 84 ते 86। त्याचबरोबर ST फिमेलला 1 वॅकन्सी होती आणि त्यांचं कट ऑफ तुम्हाला 72 ते 74 पाहायला भेटणार। त्याचबरोबर आता अदर कॅटेगरी इथे बघू शकता तुम्ही की विमुक्त जाती अला 22 वॅकन्सी होती, त्यांचा जो कट ऑफ राहील ते 88 ते 90 पाहायला भेटेल। त्याचबरोबर भटक्या जमाती ब 11 जागा होते, त्यांचा कट ऑफ तुम्हाला 101 ते 103च्या दरम्यान पाहायला भेटणार। त्याचबरोबर भटक्या जमाती क यांची जी वॅकन्सी होती ते 6 होती आणि त्यांचा जो कट ऑफ राहील ते 105 ते 107च्या दरम्यान। त्याचबरोबर भटक्या जमाती ड त्यांचं जी वॅकन्सी होती ते विद्यार्थी मित्रांनो 3 वॅकन्सी होती आणि त्याचबरोबर इथे कट ऑफ तुम्हाला 107 ते 109च्या दरम्यान पाहायला भेटणार। SBC ला जे जागा होती ते 1 जागा होती, यांच्या कट ऑफ तुम्हाला 109 ते 111 पाहायला भेटणार। त्याचबरोबर आता बाकी अदर जे कॅटेगरी होते त्यामध्ये तुम्ही बघू शकता ओबीसी मेलला जो 31 वॅकन्सी होती त्यांचा कट ऑफ तुम्हाला 107 ते 109 पाहायला भेटणार। त्याचबरोबर OBC फिमेलला 14 जागे होते, त्यांच्या कट ऑफ तुम्हाला 97 ते 99 पाहायला भेटणार। त्याचबरोबर SCBC मेलला जो राहील तो 27 वॅकन्सी होती, त्यांचा कट ऑफ 99 ते 101 पाहायला भेटणार। त्याचबरोबर SCBC फिमेलला
जे कट ऑफ वॅकन्सी होते ते 2 होती, त्यांच्या कट ऑफ 95 ते 97. EWS मेलची वॅकन्सी 21 होती, त्यांच्या कट ऑफ सुद्धा 98 ते 100 राहील. आणि त्याचबरोबर EWS फिमेल जे होतं त्यांच्या कट ऑफ तुम्हाला 92 ते 94 पाहायला भेटणार. माजी सैनिक जे वॅकन्सी होती ते 2 वॅकन्सी होती आणि त्यांच्या कट ऑफ तुम्हाला 69 ते 71 पाहायला भेटणार. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी ते होती, ते एकूण जागांपैकी 4% आरक्षण होतं त्यांना आणि त्यांच्या कट ऑफ तुम्हाला 600 ते 68 तुम्हाला पाहायला भेटणार. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा सांगतो हे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. काही विद्यार्थ्यांचं कमेंट असणार, सर तुम्ही चुकीचं सांगताय, असं सांगत आहे. काय असतात ते थोडे ज्ञानी असतात. तर हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. ज्यांनी दिले आहे 600 विद्यार्थी प्लस मार्क ज्यांनी दिलेला आहे त्यांच्या अनुसार कट ऑफ काढलेला आहे. ॲव्हरेज कट ऑफ आहे, हा परफेक्ट नाही हे तुम्हाला सांगून देतो. तुम्ही तुमच्यानुसार आणखी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुम्हाला मार्क्स किती आहे, किती भेटू शकतात, किती अटेम्प्ट केलं तुम्ही, हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SL ला सुद्धा जॉईन करून घ्या, तिथे सगळे अपडेट तुम्हाला भेटेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर शेअर करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. आणि प्रवेश SSC म्हणून टेलिग्रामला आपल्या चॅनल आहे, त्याला सुद्धा जॉईन करून ठेवा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत. थँक्यू.